शिरोळ पालिकेचा 144.39 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर. अंत्यविधीसाठी 3,000ची मदत. उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांची घोषणा. शिरोळ नगर परिषदेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत 144,39,36,470 रुपयांच्या शिल्की अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी पालिकेची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यादव म्हणाले, नगर परिषदेचे मुख्य उत्पन्न घरपाळा, पाणीपट्टी व इतर करांमधून मिळते. मात्र मागील काही वर्षात 5% अभाव टेंडर प्रक्रियेमुळे कोट्यावधी रुपयांचा ताण निर्माण झाला. घरफाळा आकारणीतील चुकीच्या मोजमापामुळे नागरिकांना अव्वाच्या सव्वा कराच्या नोटिसा देण्यात आल्या. काही ठिकाणी दुबार तिबार कर आकारल्याच्या तक्रारी पुढे आल्या असून या गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच शासन पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत नळ पाणी योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ठेकेदारास दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. भुयारी गटारी व सांडपाणी निसारण प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक प्रभागात घंटागाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ओला सुका कचरा 100% संमेलनावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वधर्मीय गरजू कुटुंबांना अंत्यविधीसाठी 3,000 रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शिवशाहू प्रतिष्ठान व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ साकारले जाणार असे सांगून विविध कल्याणकारी योजना राबवण्याची माहिती दिली. शिरोळच्या वतीनं तमाम शिरोळकर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपली ट्रस्ट स्थापन झालेली आहे. आपल्या शिरोळकर नागरिकांचं बऱ्याच वर्षापासून स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा. त्यासाठी या ठिकाणी सगळ्यात पहिला अजिंक्यतारा मंडळानं आणि आपल्या गुरुवहिनीचे हे मिस्टर शकील गुरव यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमात या ठिकाणी आवाज उठवला आणि त्या आवाजाला आपण सर्वच ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी पूर्ण स्वरूप आणलं. गावात बैठकी आयोजित केली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा संकल्प केला. त्यासाठी गेली वर्ष 3 वर्ष धडपडून आपण या ठिकाणी ट्रस्ट स्थापन केलेले आहे शिवशाहू प्रतिष्ठान आणि त्याला दसऱ्यामध्ये आपल्या या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र उपविधी मिळालेले आहेत आणि या ट्रस्टला जे काय लागेल आपल्या नगरपालिकेकडनं म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी मग शासन स्तरावर आपला निधी असेल, जागेची मागणी असेल, अन्य काय मदत असेल ते आम्ही शासनाच्या नियमाशी बांधील राहू. जे काय शासनाचे नियम आहेत आपल्या नगरपालिकेला त्या नियमाशी बांधील राहू आम्ही सर्वजण या ठिकाणी या पुतळा उभा करण्याला, शिवसृष्टी उभा करण्याला, शिवतीर्थ उभा करण्याला एकमुखी आम्ही या ठिकाणी मंजुरीने पाठिंबा या ठिकाणी देत आहोत. आपण सगळी मंडळी त्या ट्रस्टसोबत आपण राहूया आणि या ट्रस्टच्या मंडळींना आपण या ठिकाणी एकत्रित बोलून ते जे काही आपली रूपरेषा ठरवतील त्या रूपरेषेतून आपण या ठिकाणी पुढे जाऊया अशी या ठिकाणी विनंती करतो. या समितीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये करूया. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.